बघा, मी इकडं नगर जिल्हा शेवटचं गाव कळसुबाईचं शिखर म्हणून पेडेकर गुरुजीकडे भेटायला आलोय. नमस्कार. त्यांचं नाव पत्ता सांगतील आता. सांगा गुरुजी. नमस्कार, माझं नाव किसन बुधा पेडेकर, मुक्काम बिताका, पोस्ट एकदरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बघा, मामा माझ्याकडे आलेले आहे. ते मामा खूप मोठे वैद्य आहे ते, आणि खूप मोठे सगळेच आजार त्यांच्याकडे क्लिअर केले जातात, औषधं केले जातात. माझ्याकडे वनस्पती मिळते. मामा माझ्याकडे वनस्पती आणायला आलेले आहे ते. आणि माझं सुद्धा एक चॅनल आहे. हां, तर सांगायचं म्हणजे पेडेकर गुरुजीचं एक चॅनल आहे आणि चॅनलवर त्यांचे सगळे एकदम मौल्यवान आणि त्यांच्या गुरुने सांगितलेले औषध आणि त्यांचे औषधी देतात. तुम्हाला कुठलं औषध लागलं तर मी नंबर ह्यांचा गुरुजीचा टाकणार आहे आणि तुम्ही त्याच्यावर संपर्क साधून किंवा कुठला बी कठीण आजार असू द्या, कॅन्सरची जरी गाठ असली, हो, कॅन्सरची गाठ डॉक्टरनं सांगितलं असलं तुम्ही ह्याला आता घरला घेऊन जा, तरी तुम्ही ह्यांच्या संपर्क साधा. एवढ्या शेवटच्या टोकापर्यंत जरी असलं तरी घाबरायची गरज नाही. आता पण सत्य बोलणारे, चांगले करणारे, जग करणारे जे लोक माणसं आहेत जगात, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. त्यांच्या गाठीबिटी पडायला लागतात फक्त. तर आपल्याला एका वनस्पतीची माहिती देतील आपल्याला गुरुजी. तेव्हा ही वनस्पतीने आणलेली आता जंगलातूनच. बघा, ही वनस्पती आहे फांगळा. हे तुळशीतला एक प्रकार आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. बघा, ही फांगळा आहे आणि ही फांगळा काय होते, ही मुतखड्यावर चालती. हां. बघा, हिचा इंग्रजांच्या काळामध्ये शोध लागलेला आहे की हिचं मूळ काढायचं आहे आणि हिच्या मुळाची पावडर बनवून ठेवा, किंवा ताजं मूळ उगाळून पाण्यामधून 1 चमच्याभर घ्या, किंवा हिची पावडर चमच्याभर घ्या. असं 7 दिवस करते, तर 7 दिवसात आपला मुतखडा पडून विरघळून निघून जातो. किडनी स्टोनचे आजार असेल, किडनीचा त्रास असेल, तरी पण याने निघून जातो. या जनावराला सर्पदंश जर झाला असेल मामा याने, हो. तर जर फोडसा जो म्हणतो, तर हां. सर्पदंशावर एकदम रामबाण आहे. आमच्या भागामध्ये आजही बी मुळी काढून आणायची, ठेसायची आणि त्याचा गरगट करून बिस्लरीमध्ये भरून आम्ही जनावरला पाजलं जनावराला पाजायचा. की जनावरला कसलीही विषबाधा सर्पाची झालेली असू द्या, क्लिअर होते, Clear नीट होते. होते. तर अशी वनस्पती, अशा भरपूर वनस्पती येते. तुम्हाला जर माहिती असेल तर बघा, माझं चॅनल घरगुती उपाय म्हणून माझं चॅनल आहे. हां. घरगुती उपाय 4818 असं सर्च करा आणि घरगुती उपाय पेडेकर महाराज जर सर्च केला तरी माझा चॅनल येऊन जातो. आणि हो. त्याच्यावर भरपूर माहिती आहे. मामांचं सुद्धा चॅनल आहे आणि मामांची आमच्या चॅनलवरनं ओळख झाली. मामा मला भेटायला बरं आले. आता ह्यांचं म्हणणं आहे, ही जी तुळशीमधली एक जात आहे भांगळा म्हणून, ही बघा बारीक चांगला आहे. हो, अशी बघा, ही ओळख करून घ्या. तर हे जे सर्प जरी चावला, ह्याची मुळी काढून उगाळायची. उगाळून काचेच्या बाटलीत जनावराला पाजली तर जनावराचं विष शरीरातलं निघून जातं. साप चावलेला असा येडना गोंडा जरी चावलेला असला मोठा 60 फुटाचा, तरी पण साप चं विष शरीरातून निघून जातं. आणि ह्यांच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्यांच्या चॅनलची लिंक देणार आहे. ह्यांचं चॅनल तुम्ही बघा आणि जेवढा होईल तेवढं ह्यांचे व्हिडिओ बघून घ्या आणि संपर्क साधा. फोन नंबर बी देणार आहे. हो, आपल्याकडनं काय नाही, फक्त सगळ्या वनस्पती भेटतील तुम्हाला तुम्हाला आणि मार्गदर्शन भेटेल कुठली वनस्पती काय. यांच्याकडे एवढ्या दुर्मिळ वनस्पती आहेत. त्यात आम्ही पांढऱ्या पळसाकडे जाणार आहेत. पांढरीची काठी आहे, पिसा आहे, जी का तुम्ही कोंबड नक्की आहे, सगळे हातजुडी पायजुडी म्हणते, ती पण वनस्पती यांच्याकडे कळसुबाईच्या डोंगरात आहेत. ती तांत्रिकच्या लागणाऱ्या आहेत, नाही लागणाऱ्या बी आहेत आणि सध्या वनस्पती आहेत. सगळ्या वनस्पती भेटतील. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येकाच्या सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, तुम्हाला सबस्क्राईबला पैसे लागत नाही, आम्ही तुम्हाला एवढी अनमोल किमतीची माहिती देतो. तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. आमचं मोटिवेशन वाढतं आणि आम्हाला वाटतं का माणसं नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह आमच्यामध्ये निर्माण होतो. निर्माण होतो. म्हणून लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.